महाशिवरात्री निमित्ताने सुरुवातीला सकाळी उठून साडा रांगोळी करून महादेवाची बऱ्याच प्रमाणात आम्ही म्हणजे साजरी केलो, त्याला सजावट केलं, सडा रांगोळी घातलो, परत महाप्रसाद ठेवलो आणि शिव पार्वती भजनी मंडळ तयार केलं आम्ही. त्याच्यासाठी आम्हाला बेंबळीहून महाराज येणार आहेत. परत आपले मठातले योगी शिवाचार्य महाराज येऊन आपल्याला उद्घाटन करणार, बोर्ड बनवलंय. आम्ही 17 महिलांनी भजनी मंडळ स्थापना केलंय. आता दिवसभर भजन, परत बरेच महिलांनी फुगडी, अशा बरेच कार्यक्रम ठेवलेले आहेत. दिवसभर महाप्रसाद चालूच राहणार आहे. महादेवाचा अभिषेक चालू आहे. आता सुरुवातीला अभिषेकला बसलेत आमच्या इथले सोमनाथ माळी, सुनीता, बरेच काही महिला आहेत, पुरुष आहेत. आणि तर एवढे म्हणजे मुलं एवढे उत्साह आहेत की आम्हाला शिवरात्र आणि महादेवाची स्थापना करायची म्हणजे आम्हाला काही समजतच नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला एवढा उल्हास भरपूर आलेला आहे. आम्ही सकाळी लवकर उठून पूर्ण गल्लीमध्ये रांगोळी घातलो, सडे मारून रांगोळ्या घालून पूर्ण कळसाची तयारी केलो. परत बायका सगळ्या जमा झाल्यानंतर त्यांना हार, नारळ, सगळ्यांना डोक्यात हार घालायला दिलं, कलसला घालायला दिला. सगळेजण सर्व व्यवस्थित सुंदर असं सुंदर नटून आलेल्या होत्या. आम्हाला पण एवढा आनंद वाटता की दिवाळीपेक्षा सुद्धा फार आनंद वाटतोय. आम्ही महिला भजन काय म्हणतात आणि अभंग काय म्हणतात, गवळणी काय असतंय याच्यामधलं आम्हाला कुठलंच काही माहिती नव्हतं. परत आता श्रावण महिन्यापासून आम्ही याच्यामध्ये आलो, खूप पहारी सगळं आम्हाला समजलंय. गवळणी काय म्हणावं, अभंग कसा म्हणावं. परत आम्ही सगळ्या मंडळाच्या बायका भजनी करतो. 17 महिला आहोत आम्ही सर्वजण. संध्याकाळी सोमवार एक, परत एकादशी, गुरुवार ह्या 3 नियमांनी आम्ही भजन करतो घरी. महादेवाच्या मंदिरात थोड्या बांधकामामुळे अडचण झालेल्या गोळेच्या घरी आम्ही भजन करतो. आता महिना झाला ह्याच्या तयारीमध्ये आहे. मग सकाळ पहिल्यांदा कुंभमेळा काढलो, आता अभिषेक करायचा महादेवाला. म्हणून बोर्ड आम्ही काल बसवलो, म्हणजे रिबीन आता फाडायचे आहे. आणि सारे महिला आता भजन पण करणार आहे. ह्याच्यामध्ये आधी आम्हाला काय आवड नव्हती, पण आता आम्हाला एवढं आवड लागले की आधी भजन कसं म्हणायचं, भजन कशाला म्हणायचं, गवळण कशाला म्हणायचं हे आम्हाला माहित नव्हतं. आता भजन करायचं जरा म्हणलं तर भजन आम्हाला विषयाला येत नाही म्हणाला. एवढं कोणत्या काही भजन म्हणतो. कार्यक्रम भरपूर चांगला होतोय आणि बाईने पुढाकार घेतल्यामुळे सगळ्या महिलांचा एकदम उत्साह झाला आणि आनंद असं गंगात मावे ना एवढं आम्ही असं आनंदी होऊन सकाळी सकाळी सगळे काम आवरून आम्ही लवकर उठून आवडीनं एकदम असं छान वाटलं. कुंभमेळा काढला आम्ही आणि बाईने पुढाकार घेतल्यामुळे सगळ्या महिलांना असं फ्रीली वातावरण भेटलं. त्यामुळे मला खूप खूप आनंद होतोय. सगळ्या बाया सकाळी सकाळी कामावरून आनंदाने उत्साहाने नामजपात मग्न आहेत सगळ्या. त्यांचं मन आनंदित बघून सर्व इथलं वातावरण प्रसन्न वाटत आहे. आम्ही ह्या भजनी मंडळ शिव पार्वती भजनी मंडळाच्या ग्रुप आहे आमचा ग्रुप आहे. आमच्या ग्रुपाला असं म्हणजे खंडू गोळे, बसू गोळे, परत छोटू, कृष्ण यांनी सगळ्यांनी आम्हाला ही केली. साड्या, कोण मुर्दंग, कोण टाळ, कोण काय आम्हाला केली आमची मदत. आम्ही सगळे भजनी मंडळच्या महिला आहो. आम्ही सगळेजण पूर्ण सगळं करून घेतला आणि 8 दिवसात आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. आज तुमचा कार्यक्रम झालेला आहे. आता संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आहे. आता शिवपूजा आहे. शिवपूजा झाल्यानंतर मग प्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये ओंकारेश्वर इथून आणलेली मूर्ती ज्याची स्थापना आप्पांच्या हस्ते करण्यात आली. महाशिवरात्रीचा हा जो सण उत्सव म्हणजे सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने प्रथमतः जल अभिषेक फेरी ज्याच्यातून जवळपास 100-150 महिला एकत्र येऊन त्यांनी जल फेरी केली आणि त्या जलाचा अभिषेक त्या मूर्तीला चढवला जातो. मूर्तीचा अभिषेक वगैरे करून त्याच्यानंतर इथल्या वस्तीतल्या लोकांसाठी नेत्र तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दिवसभरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महादिंडीचा कार्यक्रम सुरुवातीला घेण्यात आला. त्यानंतर अभिषेक करून महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. त्यानंतर नेत्र तपासणीचा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमामध्ये पूर्ण महिलांनी चांगला सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झालाय. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि आता तुम्ही पाहिलं असेल का सर्वप्रथम इथून कुंभमेळा चालू केला महिलांनी. पूर्ण प्लॉटवरती एक फेरी झाली. त्यातल्या त्यात सोलापूरचे डॉक्टर आहेत तिथे, त्यांच्या नेत्र तपासणीचा कार्यक्रम पण चालू आहे. महाप्रसादाचं वाटपही होईल थोड्या वेळाने आणि पूर्णपणे हा कार्यक्रम रात्री संपन्न होईल. एकदम सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. आजच्या या आनंददायी वातावरणामध्ये सकाळी कुंभमेळ्याची सुरुवात झाली महिलांकडून. त्यानंतर आता महाप्रसादाचा कार्यक्रम व तसेच आपल्या इथं नेत्रदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. तसेच या वर्षापासून म्हणजे दर महाशिवरात्रीला आता इथून पुढे ही प्रथा सुरू झालेली आहे असं मी सर्वांच्या वतीने सांगतो आणि खूप सुंदर असा उपक्रम आज राबवला जात आहे. या श्रावण महिन्यामध्ये प्रतिस्थापना झाली आणि या स्थापनेनंतर आमच्या संजय नगर, वत्सला नगर या ठिकाणी सर्व मुलामध्ये, तरुण मुलामध्ये, महिलांमध्ये सगळ्यामध्ये इतका उत्साह निर्माण झाला की प्रतिष्ठापना झाली. आणि विशेष म्हणजे पहिली महाशिवरात्री या ठिकाणी साजरी होत आहे. ही साजरी होत असताना सगळ्यावरच्या चेहऱ्याची प्रसन्नता पाहून मी खूप खूप आनंदी आहे. आणि विशेष करून महिलांनी सकाळी, काल संध्याकाळी कुंभमेळा आणि सकाळी आज एक प्रकारची कलश घेऊन सगळीकडे मिरवणूक काढण्यात आली. सर्व भारतीयांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. वत्सला नगर इथे प्रथमच महाशिवरात्री साजरी होत आहे. ह्यात पहिले इथं मंदिरचा स्थापना नव्हती. आमचे सर्व धर्माचे लोक मिळून सहकार्य करून मंदिराची स्थापना केली आणि विशेष करून इथले महिला वर्ग त्यांनी जास्त पुढाकार घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपण आवर्जून उपस्थित करतो आणि वत्सला नगर या परिसरामधील किंवा संजय नगर किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. या कार्यक्रम घेण्यामागचा हेतू हाच की सर्व धर्मीय समाजातील लोक या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित आहेत. महिला आहेत, 100-150 महिला आहेत, 100-200 पुरुष आहेत, मुलं आहेत. ते आवर्जून या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हा कार्यक्रम उत्साहाने साजरा व्हावा हाच हेतू या हिंदू धर्मातील लोकांचा आहे, सर्व धर्मीय समाजातील लोकांचा आहे. कारण का की हा कार्यक्रम घेण्यामागे एकच उद्देश आहे की बाबा हा कार्यक्रम, महाशिवरात्रीचा कार्यक्रम योग्य प्रकारे पार पाडावा. कारण गेल्या वर्षभरामध्ये श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पिंड बसवण्यात आली आणि याही वर्षी चांगल्या प्रकारे महिलांनी आणि पुरुषांनी महाशिवरात्रीचा कार्यक्रम पार पाडला. त्याचनंतर नेत्र तपासणीचा सुद्धा आरोग्य शिबिर घेण्यात आलं आणि त्यामध्ये वेगवेगळे लोकांना चष्मे वाटप करण्यात आले, ऑपरेशनची सुद्धा सोयी सुविधा करण्यात आल्या. या सगळ्या गोष्टी या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून पार पाडण्यात आल्या.